नमस्कार भाऊ आणि बहिणींनो, तुम्ही 10वी पास झालेले आहेत. बाकी भावांची 10वी झालेली आहे, ऑलरेडी ते घरी आहेत, ITI करण्याचा निर्णय घेत आहेत. किंवा आम्ही आता 10वी पास झालेलो आहेत, आम्ही पुढलं शिक्षण घेऊ, आम्ही कुठल्या विषयामध्ये शिक्षण घेऊ, आम्ही ITI करू, इंजिनिअरिंग करू का कॉलेज करू, असे बरेच प्रश्न आपल्या भाऊ आणि बहिणींच्या मनात गोंधळत असतात. तर भरपूर भाऊंना कमी टक्के असतात, जे चांगले टक्के असतात ते भाऊ बहिणी चांगल्या ठिकाणी त्यांना ॲडमिशन होतं आणि त्यांचं ॲडमिशन होऊन पण जातं. ते इंजिनिअरिंगमध्ये, मेडिकलमध्ये आणि चांगल्या ठिकाणी अप्लाय करता आणि त्यांचा त्या ठिकाणी नंबर लागतो, कारण की त्यांना जास्त टक्के असतात. आणि कमी टक्केवाले जे भाऊ आहेत त्यांना प्रश्न पडत असतो, आता आम्ही ITI करू का इंजिनिअरिंग करू का डिप्लोमा करू का कुठला कोर्स करू का कॉलेज करू. ते गोंधळून जाता आणि निर्णय चुकीचा घेतला जातो. तर तो निर्णय चुकीचा न होण्यासाठी मी आज तुमच्यासाठी नवीन एक विषय घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जे आपले भाऊ असतील, ज्यांना 60% कमी टक्के असतील किंवा 60% खाली टक्के असतील, तर त्यांना शेअर करा. तर ज्या पण भावांना आणि बहिणींना अग्निशामक विभागामध्ये करिअर करायचं आहे, ऐकून घ्या. जे पण भाऊ आणि बहिणींना अग्निशामक विभागामध्ये करिअर करायचं आहे किंवा अग्निशामक विभागामध्ये नोकरी करण्याची त्यांना आवड आहे, तर तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आलेलो आहे. हा जो कोर्स आहे हा महाराष्ट्र शासनमार्फत होणारा कोर्स आहे. अग्निशामक फायरमन म्हणजे फायरमनचा हा 6 महिन्याचा कोर्स आहे. हा 6 महिन्याचा कोर्स तुम्ही केला तर तुम्हाला ज्या पण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या नोकऱ्या निघत असतात अग्निशामक विभागामध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायला चालणार आहे. जे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग भरपूर आमच्या तालुक्यावर पण आहे, आमच्या जिल्ह्यात पण तो कोर्स आहे फायर अँड सेफ्टी म्हणून, तर तो केला तर एक तुम्हाला सांगतो, भरपूर भाऊ आणि बहिणींचे मला मेसेज येत असतात, वर्षभरातून विचारत असतात, सर हा कोर्स आहे, हा कोर्स करू का. आमच्या तालुक्यात, आमच्या जिल्ह्यात फायरमनचा कोर्स आहे, मी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं आहे, आता 1 वर्ष झालेलं आहे, तर 2 वर्षाचा तो काळ आहे, तो मी पूर्ण केल्यावर मला जॉब लागेल का, असे बरेच प्रश्न मला येत असतात. तर तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्र राज्य अग्निशामक सेवा अकादमी सांताक्रूझ हा महाराष्ट्र शासनाचा जो उपक्रम आहे, हा महाराष्ट्र शासनाकडून राबवला जाणारा अकॅडमीचा एक अग्निशामक विभागात जे पण भाऊ करिअर करतात तर त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम ती संस्था करत असते, ती अकॅडमी करत असते. ती अकॅडमी महाराष्ट्र शासनाच्या अंडरखाली काम करत असते, हे लक्षात ठेवा. आणि जे पण आपल्या तालुक्यावर, जिल्ह्यावर जे पण अग्निशामक फायर अँड सेफ्टीचे जे कोर्स आहेत ते खाजगी आहेत. म्हणजे एक प्रकारे आपण गव्हर्मेंट ITI आणि खाजगी ITI, ज्या प्रकारे गव्हर्मेंट नोकरी आणि प्रायव्हेट नोकरी अशा 2 भाग आहेत, त्या प्रकारे हा जो कोर्स सांगणार आहे हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रमाद्वारे राबवला जाणारा अग्निशामक विभागात जे पण भाऊ करिअर करतात त्यांना घडवण्याची अकॅडमी आहे. त्याबद्दल ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर ज्या पण भावांना कमी टक्के असतील, प्रश्न पडला असेल, आता आम्ही कुठल्या विषयामध्ये ॲडमिशन घेऊ, ITI करू, इंजिनिअरिंग करू का कॉलेज करू का इतर कोर्स करू, तर तुम्हाला सांगतो, येणाऱ्या भविष्य काळात तुम्हाला अग्निशामक विभागात ज्या पण भरत्या आहेत त्या भरत्यांमध्ये तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल तर हा कोर्स करणे आवश्यक आहे. हा जो कोर्स आहे, ज्या पण ठिकाणी महानगरपालिका, नगर परिषद आणि महाराष्ट्र शासनाचे जे पण विभाग आहेत, ज्या विभागात अग्निशामक विभागाची भरती निघते, त्या ठिकाणी मी जो हा कोर्स सांगणार आहे, याच कोर्सबद्दल त्या ठिकाणी ज्या मुलांची 6 महिन्याची ट्रेनिंग झालेली असते तर त्याच मुलांना त्या ठिकाणी अर्ज करायला चालत असतो. जे पण हे प्रायव्हेट कोर्स आहेत त्या भावांना किंवा ज्या बहिणींनी हा केलेला असेल, भावांनी केलेला असेल, तर त्या भावा बहिणींना हा कोर्स केल्यावर मान्यता मिळत नाही. तर हा कोर्स तुम्हाला करून घ्यायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा. मी आहे योगेश सोनार आणि आपण बघतायत खानदेशी A to Z गाईड ही यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या ज्या पण सरकारी भरत्या निघतात, ज्या पण ठिकाणी चांगला जॉब असतो, त्या जॉबबद्दल माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या व्हिडिओमार्फत जे पण आपले ग्रामीण भाऊ आहेत, बहिणी आहेत, जे
स्पर्धा परीक्षा करतात, सरकारी नोकऱ्यांसाठी अप्लाय करत असतात, अशा भाऊ आणि बहिणींना याचा नक्की फायदा होत असतो। तर आज आपण बघणार आहेत अग्निशामक विभाग, जी पण भरती निघते ती भरती कशा पद्धतीने होते, हा कोर्स कोणाकोणाला चालणार आहे, क्रायटेरिया काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर अग्निशामक विभाग, तर जे पण केंद्रातले भरत्या निघतात, ज्या पण भारत सरकारच्या मार्फत अग्निशामक विभागामध्ये भरत्या निघल्या जातात, त्या भरतीला फक्त अग्निशामक विभागात फक्त 10वी पास असणे आवश्यक असते। हाईट 1.65, CISFला 1.70 आणि थोडंफार त्यांचं ग्राउंड होतं, फिजिकल होतं आणि पेपर घेतला जातो। आणि ज्या पण आपल्या महाराष्ट्रामधील नगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, ज्या पण ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या अग्निशामक विभागामध्ये भरत्या निघल्या जातात, त्या भरतीला SFTC म्हणजे स्टेट फायर सर्व्हिस अकादमी हा जो कोर्स आहे हा सांताक्रूजला आहे। हा महाराष्ट्र शासनामार्फत राबविला जाणारा उपक्रम आहे। या उपक्रमाद्वारे अग्निशामक विभागामध्ये जे फायरमन असतात त्यांना ट्रेनिंग दिली जाते 6 महिन्याची। ही जी ट्रेनिंग आहे यांना फी भरावी लागते आणि जो खर्च आहे तो आपल्याला करावा लागतो। कमीत कमी खर्च 1.25 लाखापर्यंत येत असतो। मी ज्या टायमाला हा कोर्स केला होता तेव्हा महागाई कमी असल्यामुळे मला 60,000 रुपये लागलेले होते। 2014ला मी हा कोर्स केलेला होता। तर तुम्हाला आताच्या घडीमध्ये हा कोर्स करायचा असेल आणि तुम्ही इतर ज्या ITI गव्हर्नमेंट जे पण तुम्ही अप्लाय करत असतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी नंबर लागेल का नाही हे कन्फ्युजन असेल, तर आता ही भरती निघलेली आहे, हा कोर्सच्या जागा निघलेल्या आहेत। वर्षातून 300 जागा यामार्फत ट्रेनिंग दिली जाते फायरमनला। तर ह्या ज्या कोर्सची सुरुवात आहे अर्ज करण्याची ती चालू झालेली आहे। तर जास्तीत जास्त भाऊ आणि बहिणी यामध्ये अप्लाय करा, ज्या भाऊ आणि बहिणीला अग्निशामक विभागामध्ये करिअर बनवायचं आहे। तर हा कोर्सला शैक्षणिक पात्रता लागत असते फक्त 10वी पास। तुम्ही फक्त 10वी पास पाहिजे आणि मिनिमम तुम्हाला टक्के पाहिजे 45। मिनिमम तुमचे 45% वर टक्के असतील आणि तुम्हाला फायरमनमध्ये करिअर करायचं असेल तर हा कोर्स करणे आवश्यक आहे। यासाठी वयोमर्यादा लागणार आहे 18 ते 26 वर्षापर्यंत। SC/STला 5 वर्ष आणि OBCला 3 वर्ष अशी मुदत असणार आहे। 165 सेंटीमीटर हाईट लागणार आहे, चेस्ट लागणार आहे 80-85, वजन लागणार आहे कमीत कमी 50 किलो, लेडीजला वजन असणार आहे 45। 10वी पास जे मुलं असतील ते या कोर्ससाठी अप्लाय करू शकतात। अगोदर या कोर्सचा एक ऑनलाईन पेपर घेतला जातो, ते सेंटर आपल्या जिल्ह्यावाईज तुम्हाला देण्यात येईल। त्या ठिकाणी तुमचा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो। त्याला 4 विषय असतात, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि गणित अशा विषयांवर हा पेपर होत असतो। ज्या प्रकारे आपल्या पोलीस भरतीचा पेपर असतो त्या प्रकारे ऑनलाईन टेस्ट घेतली जाते। त्या टेस्टमध्ये कमीत कमी 100 पैकी तुम्हाला 50च्या वर मार्क पडणे आवश्यक आहे। ते झाल्यावर आपल्याला सांताक्रूजला बोलवलं जातं। त्या ठिकाणी डॉक्युमेंट चेक होतं, आपली हाईट चेक होती, वजन चेक होतं, डॉक्युमेंट सगळं झाल्यावर आपल्याला त्या ठिकाणी नंबर लागल्यावर आपल्याला त्या ठिकाणी 35 ते 40,000 रुपये त्यांची फी भरावी लागती, जी सरकारमध्ये जमा होती। सरकारी फी येते त्या ठिकाणी जमा होती। खाजगी कोर्स करणाऱ्यांना कमीत कमी 2 ते 2.5 लाख रुपये खर्च येत असतो। हा जो कोर्स आहे फायरमनचा हा सांताक्रूजला 6 महिन्यासाठी घेण्यात येतो आणि जे आपण प्रायव्हेट कोर्स करतो तो 2-2, 3-3 वर्षाच्या जे इंजिनिअरिंग डिप्लोमासारखे त्या ठिकाणी फायर अँड सेफ्टीची 2 वर्षाची इंटर्नशिप असते, कोर्स असतो। आणि हा जो फायरमनचा सरकारी कोर्स आहे हा फक्त 6 महिन्याचा असणार आहे। तर हा कोर्ससाठी तुम्हाला 35 ते 40,000 फी भरावी लागते। 6 महिने ट्रेनिंग सेंटर दिलं जातं, त्या ट्रेनिंग सेंटरला आपल्याला मेसचा खर्च, राहण्याचा खर्च असा थोडंफार खर्च 1.25 लाखपर्यंत खर्च होतो। कोर्स झाल्यावर 6 महिन्याची तुम्हाला तिथं ट्रेनिंग दिली जाते, कशा प्रकारे फायरमन आपले काम करत असतात, कशा प्रकारे जॉब करत असतात, कशा प्रकारे आगीच्या कॉलवर जात असतात, असं संपूर्ण त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेनिंग, ड्रिल, PT सगळं घेतलं जातं। ते झाल्यावर तुम्हाला 2 सर्टिफिकेट भेटतात।
ते सर्टिफिकेट घेऊन ज्या पण ठिकाणी गव्हर्नमेंटच्या अग्निशामक विभागात जागा निघत असतात त्या ठिकाणी फक्त तुम्हालाच अर्ज करायला चालणार असते. जे पण प्रायव्हेट कोर्स करून येतात त्यांना ज्या पण आपल्या महाराष्ट्र शासनाच्या नोकऱ्या निघतात त्या ठिकाणी अप्लाय करता येत नाही. तर तुमच्याजवळ ते 2 सर्टिफिकेट असतात, तुम्हाला कुठेही अप्लाय करता येतो. महाराष्ट्र शासनाच्या ज्या पण नोकऱ्या निघत असतात त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येत असतो. आणि कॉम्पिटिशन फक्त हा कोर्स झालेल्या भाऊ आणि बहिणीच आपल्याला असतात. बाकी प्रायव्हेटवाले किंवा खाजगी कोर्सवाले या आपल्याला कॉम्पिटिशनला राहत नाही. त्यामुळे यामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. या भरतीबद्दल किंवा या कोर्सबद्दल अधिक तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता, मेसेज करू शकता. मी तुम्हाला डिटेल PDF जाहिरात देऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि भरपूर भाऊ आणि बहिणी प्रायव्हेट ठिकाणी या फायर अँड सेफ्टीचा कोर्स करत असतात. तर त्यांना एकच सांगतो, जे पण आपले प्रायव्हेट कंपन्या आहेत, प्रायव्हेट मोठमोठे टावर आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला 20 ते 25 किंवा 30 हजाराच्या दरम्यानमध्ये नोकरी लागू शकते. आणि हा कोर्स असला तर तुम्हाला प्रायव्हेटला पण गेल्या 25 ते 30 हजाराची नोकरी पण भेटू शकते. म्हणजे तुम्हाला अनुभव पण येतो. तुमचा कोर्स झाल्या कधी भरत्या नाही निघल्यात तर तुम्हाला त्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये चांगल्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळू शकतो. किंवा तुम्ही परमनंट पण होऊ शकता त्या कंपनींमध्ये चांगल्या पदावर. त्यानंतर ज्या पण गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या निघतात तिथं अप्लाय करू शकतात. जे प्रायव्हेट कोर्स केलेला असतो त्यांना फक्त प्रायव्हेट ज्या पण क्षेत्रामध्ये अग्निशामकच्या भरत्या निघतात त्यांना तिथं अप्लाय करता येतो. आणि आपल्याला प्रायव्हेट पण आणि सरकारी दोघी ठिकाणी. तर या कोर्सबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तुम्ही मेसेज करा, नक्की तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या 10वी पास झालेल्या भाऊ आणि बहिणींना शेअर करायला विसरू नका. पूर्ण महाराष्ट्रातील जे पण भाऊ आणि बहिणी अग्निशामक विभागामध्ये करिअर करण्याची आवड असेल त्यांनी मला संपर्क करा. या कोर्सबद्दल तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ कधी आवडला असेल तर एक लाईक करा. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच नवीन भरतींचे अपडेट तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या गरजवंत विद्यार्थ्यांना, भाऊ बहिणींना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपली काळजी घ्या, आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. पुन्हा भेटू नवीन काहीतरी माहिती घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.